श्री स्वामी समर्थ मंडळी, बघा आईच्या हातचे चुलीवरचे धिरडे आज खायला मिळत आहे आम्हाला। आम्ही खूप भाग्यवान आहोत। आंब्याचे सीजन चालू आहे। आपल्याकडेच आंबा आहे, केशर आपल्याकडे बाग आहे केशर आंब्याचा। तर आईला इकडेच बोलवलं आहे थोड्या दिवसासाठी। आईच्या हातचे जेवण, पुरणपोळी तर आपण रोज खाऊ शकत नाही, त्यामुळे धिरडे खायला, कधी धिरडे, कधी पुरणपोळी, कधी पुरी, असं बदलून खायला आवडते। आणि घरचे आंबे असले तर रोजच असं रस चालूच असतो। खरंच नशीबवान आहे मी। आणि तुम्ही पण आईच्या हातचे धिरडे खायला या मंडळी। खरंच मी बघा आता स्वामीसाठी एक नैवेद्य काढून घेतलं। पहिले जेवण बनवले की स्वामीसाठी एक ताट काढायचे। आपल्याला जास्त काही बनवलं नाही, कारण रोजचेच चालू असतं आपल्याला रस वगैरे, त्यामुळे स्वामीसाठी एक ताट काढलं आहे। साधं सोपं आहे, काही जास्त काही नाही। एक भाजी बनवली आणि स्वामीसाठी एक ताट बनवलं। हे बघा धिरडं, रस आणि गोबीची भाजी आणि मिरची तळली, एवढेच। रोजची रस असल्यामुळे त्यात तळण वगैरे रोज नाही बनवत, कधीतरी बनवते पुरणपोळी बनवल्यावर हे, आणि कुरडया पण बनवत असते तळून। याचा भात, शेवयाचा भात पण छान लागतो त्याच्यासोबत। असं आज एकदम साधं सोपं आहे, तरी पण असे कोणीही जगात नाही आहे आईच्या हातचे जेवण आवडत नाही आहे। आणि ज्याला आईच्या हातचे जेवण मिळत आहे ते खूप नशीबवान आहे मंडळी। आणि खरंच तुम्हाला आईच्या हातचे जेवण आवडते का, कमेंट करून सांगा। आणि आवडलं असल्यास शेअर करा, सबस्क्राईब